जवळ जर कोणत्याही प्रकारची पदवी असेल तर सुवर्ण संधी तुमच्यासाठी आलेली आहे, कारण एमपीएससी द्वारे जवळपास 5,707 जागांची नवीन भरती केली जाणार आहे. त्याची जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं पद आहे की जी सर्वात जास्त जागा आहेत, लिपिक या पदाच्या सर्वात जास्त जागा आहेत. 3,137 जागा लिपिक या पदाची असणार आहे. आणि दुसरं म्हणजेच तलाठी या पदाची जागा 1,539 असणार आहे. तर संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. फॉर्म कसा भरायचा आहे, त्याची पात्रता काय आहे, पूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो पाहू शकता, ही जी भरती आहे अतिशय महाभरती होणार आहे, एमपीएससी द्वारे घेतली जाणार आहे. यामध्ये परीक्षा पॅटर्न एमपीएससीचाच असेल, म्हणजेच सुरुवातीला पूर्व परीक्षा आणि त्याच्यानंतर असेल मेन परीक्षा म्हणजेच मुख्य परीक्षा. आता यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जागा आहेत, कोणकोणत्या प्रकारचे पद आहेत, जे की 5,707 जागा भरल्या जाणार आहेत. तर यामध्ये सर्वात महत्वाचं पद आहे, तुम्ही पहा, लिपिक या पदाचं 3,137 जागा आहेत. आणि याची जर पात्रता आपण पाहिली मित्रांनो तर केवळ पदवी आहे आणि पदवी सोबत तुमच्याजवळ टायपिंग असणं मस्ट आहे, तरच तुम्हाला हा फॉर्म फिल करता येणार आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तलाठी या पदाच्या जागा आलेल्या आहेत, त्यामध्ये 1,539 जागा आहेत. आणि याची पात्रता जर पाहिली तर फक्त आणि फक्त पदवी आहे. कोणत्याही प्रकारची पदवी असू द्या, म्हणजेच डिग्री बीए असू द्या, बीकॉम असू द्या, बीएससी असू द्या, तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहे. अशा प्रकारच्या जागांसाठी ही जी परीक्षा घेतली जाणार आहे ती पूर्णपणे एमपीएससी एक्झाम घेणार आहे. त्याचं लेवल कशा प्रकारचं असेल तर पहा, गट क एमपीएससी घेत नव्हती परीक्षा, त्याच प्रकारचा लेवल सुद्धा असणार आहे. त्यानंतर आपण पाहूया सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदांच्या जागा 461 जागा असणार आहेत. आणि फॉर्म भरायची तारीख लास्ट किती आहे तर 5 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येणार आहे. आता फॉर्म फिलअप करण्यासाठी काय करावं, जे नवीन कॅन्डिडेट असतील तर तुम्हाला जे एमपीएससीचं लॉग इन आहे त्यामध्ये लॉग इन करून प्रोफाईल तयार करून तुम्हाला हा फॉर्म फिलअप करावा लागणार आहे. का, कारण की पूर्ण परीक्षा कोण घेणार ते एमपीएससी घेणार आहे, ते पण सुरुवातीला पूर्व परीक्षा आणि त्यानंतर असेल मेन परीक्षा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व परीक्षांसाठी फक्त एकच पूर्व परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यामध्ये तुम्ही जर पात्र झाला तर तुम्हाला नंतर मेन परीक्षा देता येणार आहे. त्यानंतर पाहूया सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, यामध्ये पदवी पाहिजे मात्र त्याच्याशी रिलेटेड पाहिजे, मत्स्य विज्ञानशी रिलेटेड पाहिजे आणि द्वितीय श्रेणी पाहिजे, तरच तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येणार आहे. त्यानंतर सहाय्यक अधीक्षक या पदाची जर तुम्हाला जागा भरायची असेल किंवा फॉर्म फिल करायचा असेल तर यामध्ये पदवी कोणत्याही प्रकारची असेल तर चालते. त्यानंतर वरिष्ठ लेखापाल, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पद आहेत. आणि सर्व पदांची परीक्षा ही एमपीएससी द्वारे घेतली जाणार आहे. तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 5 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि सर्वांना एकच प्रश्न असेल की परीक्षा ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन. या अगोदर तुम्ही पाहिलं शुद्धीपत्रक प्रकाशित करण्यात आलेलं होतं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे की परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. तर ही देखील परीक्षा तुमची ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा आणि आपलं इंडियन डेली जॉब अलर्ट म्हणून टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.